अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। माधवी, अक्का, सोबत आणलेल्या सगळ्या वस्तू बाहेरच राहिल्या आहेत. सेवक घेऊन येतील, तू नको काळजी करूस. आई बाबा, तुम्ही प्रवास करून आला आहात, तुम्ही विश्रांती घ्या, स्नान करा. मी तुमच्या भोजनाची विशेष व्यवस्था करते. ते आपण नंतर पाहू. आम्ही इतक्या दूर केवळ पाहुणचार घेण्यासाठी आलो नाही. मग काय कारण आहे? अहो आत्ताच सगळं बोलायला हवं का? हो, आत्ताच बोलायला हवं. बरं सांग काय ते? मी इथे आले कारण मला कळालं की ती बानू इथे आली म्हणून. हो, पण ती गेली सुद्धा आणि मीच आदेश दिला होता तिला जेजुरीत येण्याचा. पण हे तुला कसं कळलं? अक्कांना सगळं समजतं. ती इथून गेल्यानंतरही तिचा हस्तक्षेप होत होता म्हणून मी तिला शासन केले होते. म्हणजे तू काय केलंस? इंद्रदेवांनी तिला एक दिव्य वस्तू दिली होती, ज्या वस्तूने ती यांच्याशी बोलू शकायची, इथलं आख्यान पाहू शकायची. माझं अगं काय ऐकते मी हे? एवढं सगळं घडलं आणि तुला काहीच ठाऊक नव्हतं? आई आता यावर चर्चा नको. पण तू काय शासन केलंस तिला? ती वस्तूच नष्ट केली मी, म्हणजे यांनी हिच्याशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण ह्याने काय प्रश्न सुटणार आहेत का? मग काय करायला हवं होतं मी, असं वाटतं तुला? तेच सांगायला मी इथे आले आहे. अहो जेजुरीत पाऊल ठेवल्या ठेवल्या हे सगळं बोलायलाच हवं का? आत्ताच तर आलो होतो आपण, नंतर बोलू. नाही, आत्ताच बोलूया. माझ्या मनात शंका राहील. अक्का, तुम्हाला काय सांगायचं ते सांगून टाका. आई ही नको तिथे बोलते असं नाही वाटत तुला? क्षमा असावी देवी, पण अक्कांना ना खूप म्हणजे खूप काळजी वाटत होती तुमची. मला जन्म दिलाय तिने, तिची काळजी स्वाभाविक आहे. माधवी बाळा, तू ह्यात नको बोलूस. माळसा अगं लहान आहे ती, एवढी समज नाहीये तिला अजून. आई आपण एकांतात बोलू. आता तुम्ही विश्रांती घ्या. कसली विश्रांती? जीवाला घोर लागलाय नुसता. मायानंदा, येते मी. अक्का, काय सुंदर आहे हा राजवाडा. तुला आता इथेच राहायचं आहे. हो खरंच?
मला आवडेल इथे राहायला. पण आत्ताच कोणाला सांगायचं नाही. ना ग मला अरे असं काय करतो हायस? मनात असेल ते बोलाव, मोकळं व्हाव. आणि हे काय आहे? बोलणारच आहे. काय खापरतो काय म्या? काय झालं? तुझं हे बी कळना बघ. काय झालं मलाच विचारतेस? अगं स्वतःहून कधी काय सांगितलंयस होय? अगं तर राजवाड्यात गेलीस, बोर काय झालं, कोण काय बोललं, कोणी काय विचारलं, हा? तुझ्या हात काय चूक झाली असं तेवीच ती वाटलं. अगं तू काय बी सांगितलं नाहीस बघ. अरे पर तूच म्हणलास ना का ह्यो विषय पुन्हा काढायचा नाही म्हणून. मी बोललो ते माझ्याच घाशात घाल पुण्यांदा. धड बोललास तर सांगल ना माणूस. सांग आता. इंद्रदेवांनी दिलेला हुकवाचा करंडा मला पाण्यात बुडवायला लावला म्हाळसा देवींनी. अगं पण कशापायी? त्यासनी न सांगता म्या आणि देव बोलायचो म्हणून आणि म्या हात बसून आख्यान ऐकायचे म्हणून. आणि देव काय म्हणले नाहीत? ते काय बोलणार? त्यांनी बी म्हाळसाताईसनी हे समज सांगितलं नसल का म्या आणि ते करंड्यातनं बोलायचो, म्या हात बसून आख्यान ऐकायचे ते. असं व्हायला नग होतं बाण. पण आता आपल्या हातात हाय का काय? अगं देव काय म्हणले नाहीत ना, याच वाईट वाटलं बघ मला. तर त्यामाग काय बाय कारण असणार बघ बा. यू बी त्यांचीच बाजू घे. यो म्हातार काय म्हणतोय ते ऐकून न कसा. असं नव, जाऊ दे, जे झालं ते झालं. तर आता पुण्यांदा मला त्या वाटेला जावं लागल असं नाही वाटत मला. आता तू आणि म्या आताच चंदनपुरीला. एवढं समज झालं तरी डोळ्यातनं टिपूस नाही माया पोरीच्या. किती साचून ठेवशील उरा. तू भी डोळ्यात पाणी न गा आणूस. जे झालं ते बरं झालं. आणि माझ्या बाकडं कुणी बघितलं असतं. म्या देवावर रागवलो हाय बघ. माया पोरीचं असं व्हायला नग होत. देवावर नगर आग. अरे आपण कोण कुठलं? देव हात येऊन आपल्यासाठी 12 वर्ष राहिलं. केवढं पुण्य आपल्या पदरी पडलं. अरे अजून काय हो? नाही पटत तू काय म्हणते असते. जाऊ दे, आता पुण्यांदा ह्यो विषय नग काढू. मग काम आहे ती. तुमच्यासाठी काही आणू का? नाही देवी, आपण बसा. तुम्ही कक्षात नव्हता तेव्हा मला असं वाटलंच की तुम्ही श्री खंडेरायांची भेट घ्यायला गेले असणार. होय देवी, बाणाई जेजुरीतून निघून गेल्यावर आमची भेट झाली नव्हती, म्हणून त्यांना भेटणं अनिवार्य होतं. मग काय बोलणं झालं? देवी,
श्री म्हाळसा देवींनी बाणाईला शासन केलं, तिचा दिव्य करंडा विसर्जन करण्यास सांगितला, पुन्हा जेजुरीत येऊ नकोस असं देखील निक्षून सांगितलं. हे सगळं घडायला नको होतं, कारण आता सत्य समजण्यासाठी आणखी विलंब होणार. परंतु श्री खंडेराय काय म्हणाले ते तुम्ही मला सांगितलंच नाही. ते सांगेनच देवी, परंतु त्याआधी गडावर काय घडलं आहे हे तुम्हाला कळलं असेलच. श्री म्हाळसा देवींच्या मातोश्री आणि तिम्मा शेठ यांचं गडावर आगमन झालं आहे. हो, म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण होण्यासाठी जे प्रयत्न होणार आहेत त्यात आता अडथळा येणार असं दिसतंय. कारण म्हाळसा देवींच्या मातोश्री त्यांच्या रागाला खत पाणी घालणार. काय झालं? मी हेच श्री खंडेरायांना म्हटलं होतं, परंतु ते असं म्हणाले की कदाचित असंही घडू शकेल की श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना एकत्र आणण्यासाठी किंवा बाणाई जेजुरीत परत येण्यासाठी नकळत त्यांचं सहाय्य देखील होईल. परंतु म्हाळसा देवींच्या मातोश्रींचं सहाय्य कसं होईल? मला नाही वाटत त्या ह्या गोष्टीला हो म्हणतील. आता पुढे काय घडणार आहे ह्याची आपण केवळ वाट पाहू. एक गोष्ट मात्र निश्चित, त्यांचं इथे येण्यामागे निश्चितच काहीतरी प्रयोजन असणार. राघोबा, आणि हा आता काय करतो या? चूक झाली माफ करा. अरे काय डोळा फुटला का काय तुझं? अरे ध्यान कुठं असतंय तुझं? अरे गणोबा आहे वय. वाटलंच मला. काय वाटलं काय तुला? नाही काही नाही. अरे इथं राजवाड्यामध्ये पहिल्यांदा आलोय ना म्या, म्हणून जरा बघत होतो समजा. तेच म्हणतोय मी, तू हत काय करतोय सा? अरे आता हातच काम करायचंय ना मला. त्या सोनूबाला धाडलं ना खाली पायथ्याला. काय बी काम करत नव्हता, सारखी कामाची टाळाटाळ करत होता. होय, त्याचं असं झालं होतं, एक हात लाकूड आणि 10 हात डपली, असं होतं त्याचं. अरे बिनकामाचाच होता त्यो. तू असं काय बी करू नकोस, समधी कामं सांगतो तुला. गणोबा काय म्या असं ऐकलंय का इथं समधी कामं तूच करतो? अरे देवासनी आणि परदानगीसनी कुणी कुणी काय काय कामं केली हे समजा मलाच सांगावं लागतंय की. होय, मग अरे काय सोपं काम आहे वय ते? बरं देवासनी काय हवं काय नको ते समजा तूच बघतो. नाही काय सोपं आहे वय? आता बघ, तू आता इथं आलायस ना, आता 4 दिवस माझ्या संग राहा. हा, समजा सांगन तुला. होय, आणि कोण कोण असतं घरला? म्हणजे लगीन झालंय का तुझं? नाही ना, एकलाच आहे मी. आता काय झालं? काय नाही, म्हणजे तुझं बी त्या सोनोबगतच झालं म्हणायचं, त्याचं बी लगीन झालं नव्हतं. अरे एक ध्यानात ठेव राघोबा, तू कामाची टाळाटाळ करायची नाही, ना तर तुला बी माघारी धाडून देईन. नाही नाही, चल आता काम सांगतो. होय, हा, तू सोनोबी सारखी कामाची टाळाटाळ करायची नाही. तिम्माशेठ, तुझा नमस्कार मला पोहोचला. देवा, आपल्या दर्शनाची आस होतीच, पण इथे येण्याचे निमित्त वेगळे होते. चालायचंच. देवा, संकोच वाटतो. मुलीच्या घरी असं मात्या पित्याने सतत येणे योग्य नव्हे. तिम्माशेठ, कोण कुणाची कन्या, कोण कुणाचे माता पिता, भ्रम आहे. जागे व्हा. क्षमा असावी देवा, परंतु म्हाळसा साक्षात पार्वती देवी आहे हे मी कसे विसरे? मला ते शक्य नाही. ह्यावेळी सौभाग्यवतींचे येण्याचे काय प्रयोजन? आपण तिच्या अपराधांना क्षमा करत आला आहात, त्यामुळे तिला सगळे सोपे वाटते. असू द्या,
मला तुला धर्मसंकटात नाही टाकायचे. मी मायानंदाला विरोध करतो हे तिला ठाऊक आहे, म्हणून तिने ह्यावेळी मला काहीच सांगितलेले नाही. परंतु ती काहीतरी ठरवते एवढे मात्र निश्चित. त्यात तिला असेही कळले की बाणाई इथे आली आहे, म्हणून ती तातडीने इथे आली. ह्या गोष्टी त्यांना समजणं अत्यंत अवघड आहे. त्या गुंतत जाणार, हाती मात्र काहीच लागणार नाही. मला त्याची कल्पना आहे देवा. तेव्हा मनात एक प्रश्न होता कुणाच्या? माझ्या. विचारा. तेव्हा माणसाला सत्य कधी कळणार? तिम्माशेठ, हा अत्यंत मोठा प्रश्न आहे. खूप मोठा जागर करावा लागेल. आकाशाला आवाज भिडेल एवढा मोठा गोंधळ घालायला लागेल. आणि तेव्हा कुठे आदिशक्तीला जाग येईल. आपण काहीतरी करायला हवं देवा. तिम्माशेठ, हे सर्व मीच घडवतो, चिंता नसावी. आता जे जे घडेल ते ते होऊ द्यावे. माझ्याकडून काही चुकीचे शब्द आले असतील तर क्षमा असावी देवा. आपल्याला पाहून आणि भेटून खूप आनंद झाला. शुभम भवतु. आता मी जे सांगते ते नीट ऐक. मी म्हाळसाशी बोलते. तू थोड्या वेळाने सुगंधी थंड पाणी घेऊन ये. पण मला वाटतं त्यांना आवडणार नाही मी त्यांच्याच पुढे गेलेलं. मी सांगते तेवढंच ऐक. स्वतःची बुद्धी पणाला लावू नकोस. काय? हो हो. ये आता. म्हाळसा, तू अशी अचानक कशी आलीस? म्हणजे तुला काही हवंय का? म्हाळसा, मला काय हवं असणार बाई? तू सुखात आहेस, अजून काही नको. तुझ्याशी मला खूप खूप बोलायचं आहे. बोल ना. ती बानू या जेजुरीतून गेल्यापासून तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि तुझा हा आनंद पाहून मी किती आनंदी आहे हे तुला पुन्हा नव्याने सांगायला नको. तू त्या बानूला पुन्हा जेजुरीतून घालवलंस, तिला कडक शासनही केलंस. हो, आणि मी तिला असे शासन केले आहे ती ते कधीही विसरणार नाही आहे. तिची सावली माझ्या संसारावर पुन्हा कधी पडणार नाही. ये बस. म्हाळसा, एक सांगू का? सांग. मी जरी इथे जेजुरीत नसले तरी मला तुझ्या संसाराची सतत काळजी असते. त्यामुळे डोक्यात तोच विचार असतो. पण तू त्या बानूला पुन्हा जेजुरीतून घालवायला नको होतं असं वाटतंय मला. हे काय बोलतेस तू आई? मनाला जे पटलं ते स्पष्टपणे बोलले बघ. अगं, पण बानूला जेजुरीतून काढण्यासाठी मी काय काय नाही केलं. आणि मी बानूला जेजुरीतून काढावं असं तुलाही वाटत होतं ना? मागच्या वेळी तूच मला म्हणाली होतीस की बानूला जेजुरीतून काढून टाक म्हणून. हो ग, पण ती इथे जेजुरीत असती तर तुझ्या डोळ्यांसमोर तरी राहिली असती. येऊ का मी? माधवी, अगं ये ना, ये. तुमच्यासाठी सुगंधित जल आणलं होतं. किती गुणाची आहे पोर. कोणी आणायला सांगितलं तुला? मला वाटलं होतं तुम्हाला आवडेल म्हणून मी आणलं. असू दे, ते तितकं महत्वाचं नाहीये. मला तुला हे सांगायचं होतं की तू त्या बानूला पुन्हा जेजुरीत थांबवून घ्यायला हवं होतं. पण का आई? त्यामुळे श्री खंडेराय जेजुरी सोडून तिच्याकडे गेले तरी नसते.
ती इथे असते तर तुझ्या डोळ्यांसमोर राहिली असती. जे काही घडतं ते तुझ्या डोळ्यांसमोर घडलं असतं. आता तसं घडणं कठीणच आहे, पण ऐक माझं, तिला पुन्हा जेजुरीत बोलावून घे. तुला चांगलंच ठाऊक आहे की मी असं काहीही करणार नाहीये. मागे श्री खंडेराय जेजुरी सोडून गेले तेव्हा काय काय घडलं आठवतंय ना? काय घडलं होतं? नाही म्हणजे मला काहीच ठाऊक नाही ना, म्हणून आपलं विचारलं. तुला कशाला सारं काही ठाऊक हवं? तुला मी आधीही सांगितलंय की तू मध्ये मध्ये बोललेलं मला आवडणार नाही. आणि आई, हा विषय आता परत काढू नको. माझा निर्णय बदलणार नाहीये. रागाच्या भरात नको तो विचार करू नकोस. शांतपणे विचार कर. म्हाळसा ऐक माझं, त्या बानूला पुन्हा जेजुरीत बोलावून घे. जे घडेल ते तुझ्या डोळ्यांसमोर घडेल. विचार कर.